आतमध्ये ठेवायचे आहेत, लक्षात ठेवा. चला गेम स्टार्ट करायचा आहे. नगर संघ जी स्पर्धा आपण तुषार पाहिली होती, दहिसर गावदेवी दहिसर स्पर्धा जी पाहिली होती, त्या गावदेवी दहिसर स्पर्धेमध्ये नक्कीच नगर संघाने अप्रतिम परफॉर्मन्स दाखवला होता. तुम्ही आहेत म्हणजे काय एकटा कॉमेंट्री करी काय. नाही विचारतात अंपायर्स कुठे आहेत, आमचे अंपायर्स सगळ्याच्या घडीला मेकअप रूम मध्ये. लेग साईडला डिक्लेअर एकच असेल शेवटपर्यंत. लेग साईडला डिक्लेअर फक्त एक असेल, एक नंबर नाही असेल, एक नंबर नसेल. प्रवीण किती नंबर आहे? 2 नंबर की 3 नंबर? 1 नंबर आहे. बापरे बाप. नाही नाही नाही, ही सर्वात बेस्ट क्वालिटी आहे. टेनिस क्रिकेटची सर्वात बेस्ट क्वालिटी तुम्ही यूज करतायत. हा चेंडू जो आहे दिसायला छोटा होतोय, मात्र ज्यावेळेस 1 ते 2 ओव्हर संपल्यानंतर हा चेंडू फुगतोय, मोठा होतोय, आणि त्यानंतर मात्र हा चेंडू इतक्या वेगाने ट्रॅव्हल होतोय की जवळजवळ मी 100 धावा देखील पाहिलेत. 70, 80, 90, 100 धावा देखील या चेंडूवर होताना पाहिलेत. हॅलो, स्क्वेअर लेग मध्ये झेंडा बघा तुम्ही, भगवा ध्वज जो आपल्याला आपल्या महाराष्ट्राचा इतिहास दर्शवत आहे, तो भगवा ध्वज त्या झेंड्याच्या स्मशानभूमीच्या गेटच्या आतून गेला तर तो षटकार असेल, आणि जर बाहेरून गेला तर डिक्लेअर असेल. हे देखील आम्ही क्लिअर करतोय. स्मशानभूमीचा जो कठडा आहे त्याच्या आतून जर चेंडू गेला तर षटकार आपण देऊ, मात्र जर बाहेरून जर चेंडू तिथे गेला तर तो 1 असेल डिक्लेअर. सर्कलमध्ये 2 असतील. पॉवर प्ले नाही आहे. पॉवर प्ले ठेवायचं आहे का? खूप छोटं सर्कल आहे, पॉवर प्ले ठेवू नका. चला चला, म्हणजे सुमित साहेबांनी सांगितलं आम्ही मॅच स्टार्ट करा. आपण क्लिअर केलं. झेंड्याच्या त्या साईडून स्मशानभूमीच्या गेट मधून जर चेंडू गेला झेंड्याच्या बाहेर तर षटकार, बाहेरून चेंडू आला तर तो डिक्लेअर असेल. हे अगोदर बघा महेंद्र शिंदे सर देखील क्लिअर करतात, कारण मागच्या स्पर्धेमध्ये थोडासा वाद उद्भवला होता या गोष्टीमध्ये, त्याच्यामुळे ते अगोदर विषय ते क्लिअर करतात. मॅच ऑन, ऑल द बेस्ट बोथ द टीम. एका साईडला गोडबंदर, एका साईडला नवघर. ब्रायन आणि भरत वैती आज ज्यांचा जन्मदिवस आहे, म्हणजेच मिस्टर ब्रायन. पुन्हा ब्रायनला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रा.
वेलकम गुपचंद ठाकूर, आपलं देखील हार्दिक स्वागत. चला पंच काय झालं, वाईट एकच असेल, रिच वाईट नाही आपल्या प्लेस मध्ये, एकच वाईट, तोच स्टंपच्या बाजूचा, हा तीच लाईन, एकच लाईन आपल्यामध्ये. रिच वाईट नाहीये. बॅट्समॅन कितीही सपोज झाला, दोन्ही पंचांना आम्ही क्लिअर करतोय, बॅट्समॅन कितीही सपोज झाला, व्हाईट लाईनच्या बाहेर चेंडू असेल तर व्हाईट बॉलच दिला जाईल. रिच वाईट 40 प्लस क्रिकेटमध्ये आपण तो नियम आणला नाहीये, त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी आम्ही दोन्ही पंचांसोबत क्लिअर करतोय. भले तो वाईट थोडं छोटा आहे, मात्र आता तो बनवला आहे त्याच्यामुळे सर्वांसाठी सेम असेल. काय चमत्कार घडवला होता मित्रांनो या मैदानावर नवदर संघानं. सुरुवातीला आपण जर पाहिलं असेल, खास करून मला 26 की 27 धावा, 27 धावा समोरच्या टीमला, एकसर बी टीमला विजयासाठी दिल्या होत्या आणि खऱ्या अर्थाने 27 धावा संख्या 7 नावे ठरली होती. एकसर बी टीमला पराभूत झाला होता एकसर बीचा संघ, आणि ती टीम मात्र या टीमचा प्रवास थेट अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. तेव्हा संघ म्हणजेच नवदर संघ, आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय तर सध्याच्या घडीला नक्कीच रँकिंगवर असणारा संघ गडबंदर संघ. हो, पहिला चेंडू अगदी सॉफ्टवेअरने चेंडूला डिफेन्स केलं गेलं, सिंगल या ठिकाणी मिळणार एक धाव. एका धावेने श्रीगणेश होतोय, खातं उघडलं गेलं. फाउंडेशनला मात्र सुरुवात झाली गडबंदर टीमच्या. भरत वैती या खेळाडूसाठी हे मैदान नौखं नाहीये, भरपूर काही आठवणी जोडल्या आहेत भरत वैतीच्या मैदानासोबत. याच मैदानातून भरत वैतींना काही काळ क्रिकेटचा खेळ नक्कीच थांबवावा लागला होता, जयचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी भरत वैती, आणि अगदी तो कॅच पकडल्यानंतर जो गुडघा आहे तो मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने खाली जवळपास तो जमिनीवर टच झाला होता, आणि दगड असल्या कारणाने त्या ठिकाणी जबर दुखापत झाली होती भरत वैतींना याच मैदानावर. ओ, ही खासियत आहे, ही या विकेटची खासियत आहे. हे विकेट भरपूर जुनं आहे, त्याच्यामुळे कधी कधी चेंडू बाउन्स होते, कधी कधी चेंडू खाली बसते. एक काळ तर आपण पाहिलं तर अगदी सरपरीत चेंडू देखील पाहिले आपण. असे काही स्पॉट्स आहेत, त्याच्यामुळे म्हटलं होतं ना की 25 ते 30 धावा देखील या मैदानावर खूप महत्वपूर्ण करतायत. आज अलंकार नाही, सिंगल मिळणार. अलंकार तरुण आहेत, ज्यांच्या नावावर सर्वाधिक धावा, सर्वाधिक षटकार, सर्वाधिक विकेट ज्या खेळाडूच्या नावावर आहेत, ते खेळाडू मात्र या ठिकाणी आज घोडबंदर टीम मध्ये नाही आहेत. काही कामानिमित्तानं नक्कीच ते आज रजा घेत आहेत. महेश पाटील तो आतमध्ये येणारा चेंडू आहे, फ्लिक्सचा फटका आहे, मनगडे चांगला वापर केला गेला. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालं, एक धाव पूर्ण होईल, दुसऱ्याचा प्रयत्न होतो आणि थ्रो येईपर्यंत 2 धावा. गुड रनिंग बिटवीन विकेट. ब्रायन आणि भरत वैतींना पाहतोय आपण नेहमीच पाहिलं, अलंकारला आपण ओपन करताना पाहिलंय, मात्र आज नक्कीच एक जबाबदारी असेल ती विक्रमवर, एक जबाबदारी असेल ब्रायनवर, अजिंक्य तरेवर, रवी तरेवर जबाबदारी असेल. घोडबंदर किल्ले घोडबंदर आपण स्पर्धा पाहिली होती मित्रांनो, अप्रतिम नियोजन आयोजन, आणि नक्कीच माझ्याकडून तरी ते एक खास विनंती असेल घोडबंदर टीमला की येणाऱ्या ज्या काही स्पर्धा 40 प्लस क्रिकेटच्या आपण त्या ठिकाणी ठेवणार असाल तर नक्कीच त्या स्पर्धेला किल्ले घोडबंदर हे नाव द्या, जे आपण मागच्या वर्षी स्पर्धेला दिलं होतं. आपण 40 प्लस स्पर्धा खेळतोय, मात्र किल्ले घोडबंदर बघा ऐकायला खूप बरं वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा तो इतिहास अगदी डोळ्यासमोर होतोय त्या नावानेच. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1, पहिलं षटक संपलं, धावा संख्या फरकावर झाली ती बिनबाद 5 धावा.
वेलकम. अरे केवढा आवाज कमी याचा शी. या ठिकाणी आगमन झाले अग्रकुल समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय कमलजी म्हात्रे साहेबांच्या या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हा पण स्पीकर थोडस वास्को या साईडला फिरवलं तर बरं होईल. पहिले षटक कंप्लीट झाले. धावसंख्या फलकावर लागले त्या तब्बल 5 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आवाज ना बरोबर व्हॅल्यू नाही बरोबर. विकास होतोय जो ठरला होता उत्कृष्ट गोलंदाज हा किताब विकासने पटकावला. लक्ष ठेवा याच मैदानात लाईन खराब. पहिला चेंडू अगदी आउटसाइड ऑफ स्टंप. पंच महेंद्र शिंदे सरांना आपण पाहू शकाल. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून गणेश म्हात्रे आणि महेंद्र शिंदे या पंचांची नेमणूक करण्यात आली. आणि थँक्यू अक्षर राऊत ज्यांना खास करून पंचांसाठी त्याचे समालोचक तसेच सामनावीर साठी या ठिकाणी टी शर्ट उपलब्ध केले. संघ क्षेत्ररक्षण थोडासा उशीर आलाय. क्विकली सिंगल या ठिकाणी कंप्लीट केला गेलाय. एक धाव एका धावाने धावसंख्या झाली होती तब्बल 7 धावा. अग्रकुल समाज सामाजिक संस्थेची आपण स्पर्धा पाहतोय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक धाव झाला. दुसऱ्याचा प्रयत्न चेंडू फील्ड होत नाहीये. तो थोडासा उशीर आला. 2 झाला. तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. डेंजर झोन मध्ये ब्रायन मात्र चेंडू फील्ड होत नाही. 3 धावा. गुड रनिंग बिटवीन विकेट. अप्रतिम रनिंग बिटवीन विकेट. 3 धावा या ठिकाणी पळून काढल्या. 3 धावांनी धावसंख्या झाली आहे ती तब्बल 10 धावा. सन्माननीय अध्यक्ष कमलजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन. त्यांचं हार्दिक स्वागत. शुभ सकाळ सर. वेलकम. पूर्ण कल्पना आहे घोडबंदर संघाला. पूर्ण कल्पना आहे किती धावा बनवायचे आहेत आणि नवगड संघाला पूर्ण कल्पना आहे किती धावसंख्येवर घोडबंदर संघाला थांबवायचं आहे. लकी मैदान ठरलं होतं या सीझन मध्ये. लकी मैदान ठरलं होतं ते म्हणजेच नवगड संघासाठी. लक्षात ठेवा. चांगला चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या मधून चेंडू निघून जातोय. डॉट बॉल. बघा हाही क्रिकेटचा खेळ असेल. आज भरत वैद्यने जे केलंय ना ते प्रत्येक खेळाडूला करून दाखवायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही रिटायरमेंट मित्रांनो होता ना त्यावेळेस पंचांना सांगणं गरजेचं आहे. कारण आपण मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळतोय. मग ते काही खेळाडू रिटायरमेंट सरळ 9 चेंडू झाले तुषार केलं की निघून येतात. पंचांना सांगत देखील नाहीत की आम्ही रिटायर होतो म्हणून. त्यामुळे पंचांना कॉल करतात. त्याप्रमाणे भरत वैद्यने सांगितलं की मी रिटायर होतोय 9 चेंडू नंतर. ह्या काही गोष्टी करणं गरजेचं असं लक्षात ठेवा मित्रांनो. रिटायरमेंट घेतात 9 चेंडू नंतर भरत वैती. मग रनआउटच्या स्वरूपात ती विकेट नोंदवली जाईल. म्हणजेच रिटायरमेंट विकेट जो आता जवळपास ICC बोर्डनं जो नवीन नियम जो कायदा आता लागू केलाय रिटायरमेंट विकेट हा जो नियम आहे तो नियम या ठिकाणी नक्कीच आपण राबवत आहोत. रिटायरमेंट विकेट ही ठिकाणी पकडली जाईल. दुसऱ्या षटक प्रगतीपथावर धावसंख्या झाली ते 10. अजिंक्य तरे 30+ क्रिकेटमध्ये एक अर्धशतक अजिंक्य तरे यांच्या नावावर आहे. घोडबंदर संघ आणि गोलंदाजी ट्रॅकवर विकास. यावेळेस बॅटची एज होती. ऑन साइडला ऑफचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अजिंक्यने केला होता. बॅटला स्पर्श करून चेंडू मात्र यष्टीच्या मागे वेगाने निघून आले. गोलंदाजी क्षेत्र 1 धाव. धावा झालेत 11. 30+ क्रिकेटची स्पर्धा श्रीदेवी भावदेवी कांदरपडा मास्टर स्पर्धा 12वी स्पर्धा आपण मुंबईच्या नगरीमध्ये. थांबायचं आहे वारंवार बोलतो मी. थांबा कारण ओव्हर झाले त्यामुळे मी बॉल पडायच्या अगोदर मी म्हटलं थांबायचं आहे. ओव्हर झाले पंच दोन्ही स्कोरर मध्ये ओव्हर झाले म्हणून मी सांगितलं थांबायचं आहे. थांबा आपण सांगतोय. हो 2 सिंगल आले. हा रिटायरचा बॉल काउंट होणार आहे. बरोबर आहे मग.
तर यासाठी मी म्हटलं की थांबा, कारण 2-2 स्कोर म्हणतात की ओव्हर झाले, त्यामुळे म्हटलं मी मॅच थांबवा, नंतर वाद नको व्हायला. दोन्ही स्कोरर म्हणतात की ओव्हर झाले. आता या चेंडूने ओव्हर झाले असेल, पण हा चेंडू गृहीत धरला जाण्याने डेड बॉल होईल. मी थांबा म्हटलं होतं, बरोबर, मी त्यासाठी हा डेड बॉल पकडला जाईल. काय करणार बघा, दोन्ही स्कोरर म्हणतात की ओव्हर झाले, त्याच्यामुळे आम्हाला हे करावं लागलं. रिटायरमेंटचं सांगितलं मी त्याला. नाही, डेड बॉल होईल, आपण थांबवलं होतं. चला मॅच ऑन करा. एक बॉल अजूनही आहे या षटकातील. धावा संख्या 11. बघा, तर थोडंसं लक्ष द्या, मी विनंती करतोय. दोन्ही स्कोररना माझ्याकडून विनंती असेल की अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे चुकी होता कामा नये, कारण बघा प्रत्येक धाव मॅच साठी खूप महत्वपूर्ण असते. मस्त यार विकास ऑन साईडला चांगला फटका, मिड विकेट डीप निघून जातो. एक धाव झाला, दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. ब्रायन डेंजर झोन मध्ये इथे 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. गोट रनिंग बिटवीन विकेट, 2 धावा शेवटच्या चेंडूवर येत आहेत. धावा संख्या झाली ती तब्बल 13 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपला. धावा संख्या 13. 5 षटकांचा आपण सामना या ठिकाणी पाहणार आहोत. दहिसरचे मैदान, नक्कीच आपण आतापर्यंत दहिसरच्या मैदानात पाहिले आहेत की मॅचेस लवकर क्लिअर होत आहेत. मात्र तुम्ही कुठल्याही प्रकारचा उशीर करायचा नाहीये. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं क्लिअर करायचे आहेत. 20 मिनिटात 4 षटकं क्लिअर झाली नाहीत तर सर्कलच्या आतमध्ये तुमचा एक खेळा येईल. पाणी घेऊन जा तुम्ही कोणी पाणी घेऊन जाऊ शकता. पाणी घेऊन जा तुम्ही आणि हे सर्कल आहे बघा, ही बाउंड्री लाईन लावून त्याच्यामुळे बॅट्समॅन जरी आऊट झाला तरी सर्कलच्या बाहेर बॅट्समॅन येऊ शकतो. डिक्लेअर झोन हा सर्कल आहे, त्याच्यामुळे सर्कलच्या बाहेर तुम्ही येऊ शकता. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला पाणी लागेल त्यावेळेस तुम्ही पाणी मागा मित्रांनो, पाणी तुम्हाला दिलं जाईल. धावा झाले 13. स्पर्धेला सुरुवात 12व्या स्पर्धेला सुरुवात आपण पाहतोय. आणि पहिलीच मॅच बघा, एका साईडला पण दादा संघाला पाहतोय, तो म्हणजेच गोरबंदज संघ. तर एका साईडला आपण या सीझन मध्ये नक्कीच अंतिम फेरी गाठणारा संघ मी नवघर संघ पाहतोय. मिलिंद इनसाइड आउटचा फटका, शॉट एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये कुंदन चेंडूला फील्ड करतो, फक्त सिंगल मिळणार. एक धाव. धावा संख्या 1 ने पुढे सरकते. धावा संख्या झाली ते 14. क्रॉसबाईट स्ट्रोक करायचा होता. प्रयत्न चांगला केला होता चित्तरंजनने, प्रयत्न चांगला केला होता. अजिंक्य दरेच्या विकेटच्या शोधात चित्तरंजन राहिला होता. समोर तुम्ही जो बॅनर पाहताय विनोद ठाकूर यांचा आणि रमेश शिंदे यांचा, त्या बॅनरवर डायरेक्ट चेंडू कुणाचाही लागला तर किती पैसे मिळतील मित्रांनो? 100 रुपये. बघा पाठीमागून आवाज आला की बस, कारण कुठेतरी दोघे जण आहेत ते राजेश शिंदे आणि विनोद ठाकूर 50-50 वाटणी केली असेल. 500 रुपये केलं असेल बरं. रमेश पण 250 केलं तर 500 रुपये विनोद ठेवू शकतो तू षटकारासाठी. 200 केलेत. भानुका ड्राईव्ह ऑफ साईडला चेंडू डीप मध्ये निघतो. एकदा तर वेगाने पूर्ण केलं. उशीर झाला चेंडू थ्रो करण्यासाठी. 2 झालेत. 1-1 धाव मोडायची आहे. दहिसरचं मैदान आणि या दहिसरच्या मैदानावर 1-1 धाव मोडायची आहे. पूर्ण दोन्ही कल्पना दोन्ही टीमला आहे. धावसंख्या झाले ते तब्बल 18. षटक क्रमांक आपण तिसरा पाहतो. 18 धावा झालेत. गोलंदाज तयार. मिलन समोर ब्रायन. शॉर्ट बॉल क्रॉस मध्ये स्टोक स्क्वेअरच्या दिशेने चेंडू निघून गेला. बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडूला फील्ड केलं गेलं. 1 डे असेल. 1 धाव. बघा क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागून जरी चेंडू डिक्लेअर मध्ये गेला तरी 1च धाव भरतो. ओके, तरी 1च धाव. हे अगोदर क्लिअर करतो. धावा झाला ते 19. बघा जे संघ या ठिकाणी आले असतील, बागलोर संघ आलाय. नाश्ता अजूनही आहे, नाश्ता करून घ्या. तसेच
तुझ्या संघ आला असेल, नाश्ता करून घ्या मित्रांनो. ऑन साईडला फटका यावेळेस हवेत केला गेला. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी धनराज चेंडूला फील्ड केलं गेलं मिड विकेट बाउंड्री लाईन जवळ. एक धाव 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केले गेले. बाबा संघ झाले ते 21-21. एक टॉप क्वालिटी टेनिस बॉल क्रिकेटची या ठिकाणी यूज केले वापरले जात आहे. श्रीदेवी भावदेवी कांदरपडा मास्टर्स टीमच्या वतीने टॉप क्वालिटी मी का म्हणतो बघा, पूर्वी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ही क्वालिटी नव्हती. आता ही क्वालिटी आली. क्रमांक 1 नंबर 2 नंबर 3 नंबर या आता क्वालिटी आली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि ते क्रमांक 1 नंबरचा चेंडू या ठिकाणी यूज करत होते, जो सध्याच्या घडीला सर्वाधिक धावा बनवणारा चेंडू म्हणून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या चेंडूची ओळख आत्ताच्या घडीला निर्माण झाली. कारण चेंडू काही वेळानंतर थोडासा मोठा होतो, फुटतो चेंडू. हे मात्र चेंडूचं वैशिष्ट्य आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि तो चेंडू या ठिकाणी यूज केला होतोय. सुरुवातीला ज्यावेळेस तुम्हाला चेंडू हातामध्ये घेणार त्यावेळेस छोटा वाटेल, मात्र 1 ते 2 ओव्हर नंतर चेंडू अगदी मोठा होतो. 3 षटकांचा खेळ संपला. धावा संख्या झाले ते तब्बल 21. हितेश पाटील मल्हार स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर, हिरोच्या नावानं ओळख आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. ते खेळाडू मात्र गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्राईक एंडला अजिंक्य तरे. गोलंदाज तयार. हितेश स्ट्राईकला अजिंक्य आहेत. यावेळी टॉस झालाय. चेंडू पडल्यानंतर टॉस होऊन अगदी बाहेर ओढून निघतोय. फाईटचा इशारा पंचांकडून दिला जातोय. धावा संख्या झाले ते 22. चौथं षटक आहे मित्रांनो. विथ द स्विंग खेळायचं होतं अजिंक्यला. हा बॉल डेट कसं काय होईल? विकेट होईल. विकेट झाले. ब्रायन या ठिकाणी बाद झालाय. बॉल डेट कधी होईल? ज्यावेळेस बॅट्समॅन क्रीज मध्ये असेल तेव्हा बॉल डेट होईल. किंवा इथे जर एक विचार केला असता चित्तराने काही वेळ अजून थोडासा चेंडू हातामध्ये ठेवला असता तर नक्कीच त्या ठिकाणी चेंडू डेट केला असता पंचांना. कारण अवधी फक्त 10 सेकंद असतो. 10 सेकंदाच्या आत तुम्हाला त्याची मुवमेंट करणं गरजेचं आहे. आणि तो चेंडू डेट होतो. लक्षात ठेवा, हा आंतरराष्ट्रीय नियम आहे. महेंद्र शिंदे सरांनी देखील तो नियम ठाऊक आहे. त्यामुळे महेंद्र शिंदे सर देखील स्माइल करतात. धावा झाल्या 23. विक्रम घरात या खेळाडूला पुढे येण्यासाठी मात्र विकेट सॅक्रिफाईस केला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. हो, ज्या विकेट साठी केला होता टॉस, ज्या खेळाडूसाठी त्या ठिकाणी विकेट गमावली होती ब्रायननं, सगळं काही सुरू असताना मात्र जी विकेट टाकली गेली ती विकेट मात्र महागात पडली गेली. ब्रायनच्या पाठीपाठी मात्र विक्रम बी निघाला. तू चल मग आया. विक्रम आउट. विक्रम अगदी स्वस्तात मिळतोय. नवगर टीमला खातं देखील विक्रमला कोलताना नाही. धावत संख्या 23 धावा. गोलंदाज तयार. फुलटॉस क्रॉस बॅट खेळायचा होता आणि या ठिकाणी मात्र चेंडू अगदी आढळला गेला. तो म्हणजेच पॅड डिक्लेअर झाले की विकेट आहे. सर विकेट आहे. चर्चा करतील दोन्ही पंच. चर्चेकडे काही टेन्शन नाही. चर्चा केली जाईल असं काही नाही आहे बघा. काही क्रुशियल मोमेंट असतात त्याला क्विकली निर्णय देणं गरजेचं असतं पंचांना. त्याच्यामुळे हा निर्णय प्लीज देतील. बॅटला बॉल आहे. पंच देखील क्षमा मागतायत कारण तो जो बॅटचा जो स्पर्श झाला होता तो अक्षरशः मी म्हणून आमच्या कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आला होता.
विथ द स्विंग पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. मिड विकेट डीपच्या नियोजन देतोय. एक धाव दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय आणि थ्रो येईपर्यंत 2 धावा देखील या ठिकाणी कमी. तिसऱ्याचा प्रयत्न होतोय. अजिंक्यला स्ट्राईक हवी आहे. अजिंक्यला स्ट्राईक हवी आहे आणि यासाठी मात्र नक्कीच आणखीन एक विकेट किरण या ठिकाणी बाद होतोय. धावसंख्या तब्बल फलकावर गोलंदाज खूप चांगला केलास तू. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. एक धाव इथे मिळणार +1 धावा संख्या होईल ती म्हणजे तब्बल 30 धावा. अंतिम षटक आहे. कपिल पाटील कुमार या नावानं प्रसिद्धी प्राप्त करणारा गोलंदाज. फुलटॉस आणि या फुलटॉसला पुरेपूर मात्र पाठवून दिलंय घोषांकित क्षेत्राच्या दिशेनं. फटका चांगला आहे मात्र तो फटका डिक्लेअर झोन मध्ये. एक धावासाठी बघा उठायचं नाही. अध्यक्ष म्हणतात भरत वैती उठायचं नाही खुर्चीवरून. चेंडू बघा जुना चेंडू असेल तर द्या, नसेल तर नवीन चेंडू. पर्यायी मार्ग नाहीये. जुने चेंडू तुमच्याकडे असतील तर द्या, नाही तर मग नवी चेंडू ना मॅच द्या ना. तुमचं ते चालेल, द्या असेल तर असं काही नाही. द्या ना जुना चेंडू असेल तर द्या, असं काही नाही. तुमचं असलं काय द्या. जुना चेंडू असेल तर द्या. दुसरं काय मॅच स्टार्ट होणं गरजेचं आहे. आगे 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 पंच आगे बॉल. हा मंडळाचा आहे. हे मंडळाचे जुने बोलत, तो गोडबंदाचा जुना बोलत. जादूवाला बॉल.
धावसंख्या झाले तब्बल 31 धावा, 31 अंतिम षटक आणि फटका तर अतिशय सुंदर खेळला होता, मात्र गोशंगी क्षेत्र असल्या कारणास्तव या ठिकाणी ओपन मैदान नाहीये. ओ लाईन खराब, डाऊन द लेग, पंच वळतात गुणेशजी मात्रे. वाईटचा इशारा, धावसंख्या झाली ते 32. थँक्यू गणेश फेक मित्रा. बघा वाघवेल संघ देखील 2 बॉल देत आहेत. हे चेंडू जर जमा करा, नंतर तुम्हाला उपयोगी पडतील. हो, हे चेंडू जमा करा, नंतर तुम्हाला उपयोगी. थँक्यू गण्या, धन्यवाद गणेश मनेरा. टीम वाघबीळ एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत. नवीन बॉल आहे त्या ठिकाणी, पहिली मॅच खेळतो त्याच्यामुळे नक्कीच, मात्र जाताना आपण ते चेंडू देऊया वाघबीळला. क्रॉस बेडेड खेळायचं होतं, कारण या मैदानाची जर बाउंड्री लाईन आपण चेक केली तर जे स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन आहे ती अगदी क्लोज आहे. या मैदानावर सर्वाधिक षटकार लागले ते स्क्वेअर लेग. सचिन मित्रा बस ना तिकडे खुर्चीत, बस खुर्चीत आरामात. फुल टॉस, आणि या ठिकाणी या फुल टॉसला फुल टोल वसूल केलाय. मी वारंवारच म्हणतोय की जी बाउंड्री लाईन जवळ आहे त्या बाउंड्री लाईनला निवडण्याचा वारंवार प्रयत्न होता, तो म्हणजे मिस्टर जयेश गर्दे यांचा, आणि तो प्रयत्न सफल ठरलाय. षटकार ठोकला जातोय. 6 धावा. धावसंख्या झाली ती तब्बल 38. गोलंदाज तयार. ओ यावेळेस अगदी फुलर लेन चेंडू, खूप चांगला चेंडू टाकला गेलाय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या झाली ते 38. आमच्या समित कॉमेंट्री बॉक्स मध्ये रूपचंदजी ठाकूर, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ समालोचक. डाऊन द लेग, पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावसंख्येत नक्कीच भर पडणारी मोठी धावसंख्या आहे सध्याच्या घडीला. इथे बघा 30-35 ही धावसंख्या देखील एक मोठी धावसंख्या गणली जाते या मैदानावर, आणि इथे तर 40चा आकडा गाठायला आलाय घोडबंदर संघ. 39 धावा फळकावर लागल्या गेल्या आहेत. यावेळेस देखील फुल ओव्हर लेन चेंडू मिस करतोय जयेश घरात. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील. 39 झाले आहेत. चला दोन्ही टीमने लगेच रेडी राहायचं आहे. वाघबोर आणि जुचंद्र टीम आपण देखील रेडी राहायचं आहे. बॅक फुडला गेलाय, या कारणास्तव तो फटका जो आहे तो प्रॉमिसिंग पाहायला मिळत नाही. एकदा तर वेगाने पूर्ण काही डबलचा कॉल, थ्रो तितकासा चांगला पाहायला मिळेल. 2 झाले. तिसऱ्याचा प्रयत्न, 3 झाले आहेत. चौथ्याचा प्रयत्न होईल का, मात्र नाहीये. शेवटच्या चेंडूवर येते 3 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली ती 42 आणि 43 धावांचं आव्हान या ठिकाणी दिलं जात आहे. मला बोलू दे ना वाचतो, स्कोर तर मला सांगू दे, नंतर तू वाजव. 42 झालेत. 43 धावांचं आव्हान नवगड टीम समोर ठेवलं आहे घोडबंदर संघानं. चला कॉल देतो मी. वाघबीळ टीम कॅप्टन आणि जुचंद्र टीम कॅप्टन, आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. तत्पूर्वी आपण ऐकूया आमच्या डीजे बास्को कडून एक चांगलं गाणं. नाणेफेक करण्यासाठी मी
सन्माननीय कमलेशजी म्हात्रे आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करावी. वेलकम मिलन भगत, आपलं देखील हार्दिक स्वागत. दैसर मास्टर्स टीम कॅप्टन ज्यांच्या माध्यमातून हे दैसरचं मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे, त्याबद्दल मिलिंदजी भगत साहेब यांचं देखील आणि दैसर क्रीडा मंडळ यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. चला वळूया आपण नाणेफेकीच्या दिशेने बास्केटबॉल थांबवतोय. दोन्ही टीम कॅप्टन त्या ठिकाणी रेडी आहेत आणि सन्माननीय अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी दोन्ही टीम कॅप्टनचं स्वागत आपण या ठिकाणी करणार आहोत आणि त्यानंतर मात्र नाणेफेक केली जाईल. चला चला पहिले स्वागत करूया आपण. कमलेश सर अगोदर स्वागत करूया आपण दोन्ही टीम कॅप्टनचं. या ठिकाणी सन्माननीय कमलेशजी म्हात्रे साहेब यांच्या वतीनं स्वागत. वेलकम गणेश मनेरा, वेलकम वाघबीळ, आपलं हार्दिक स्वागत. पुष्पगुच्छ आणि फ्रूट बास्केट त्या ठिकाणी दिले जात आहे वाघबीळ टीमला. कांदरपड्याच्या या स्पर्धेमध्ये वाघबीळच्या टीमचं हार्दिक स्वागत आणि या स्पर्धेसाठी गणेश मनेरा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर टीम कॅप्टन जुचंद्र जितू पाटील यांचं देखील स्वागत या ठिकाणी केलं. तर वेलकम जितू, वेलकम जुचंद्र. कांदरपडा टीमच्या वतीनं या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असते जितू. यावेळी आपण नाणेफेकीचे हेड अँड टेल असा तो कॉइन आहे बघा, हेड अँड टेल असा कॉइन आहे तो. कोण बोलणार? जितूचा कॉल असेल. सन्माननीय अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी कॉइन स्विन होईल. मॅचच्या दिशेने आम्ही येणारच आहोत. काय आलं? गणेश जिंकले ना, ते तर होणारच होतं 100%. गणेश मनेरा वन द टॉस. गणे आपला निर्णय लगेच शतरक्षण स्वीकारले वाघबीळ टीमनं आणि जुचंद्र टीम तुम्हाला बॅटिंग करायची आहे. यावेळी आपण या मॅचच्या दिशेने पहिलं षटक अरुण भोईर, पहिला चेंडू अगदी डेड ऑन स्पॉटचा बॉल होता. अपील मैदानाच्या आतमध्ये केले गेले, सिंगलनं खातं उघडले गेलं नवगर संघाचं. थोडं तिकडेच ठेव ना कॉइन, कॉइन तिकडेच ठेव, फोटो समोर कॉइन ठेवतो. टॉस कॉइन तिकडे फोटो समोर ठेव. स्प्रे हवाय का? ओके. चित्तरंजन एका साईडला आपण पाहतोय, एका साईडला विनोद भोईर विकेट टेकर गोलंदाज म्हणून 40+ क्रिकेटमध्ये विनोदची ख्याती आहे, अरुणची ख्याती आहे. विनोद दादा नक्कीच लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतील, मला विनोद दादांचं नाव आठवलं. स्वीप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी डाऊन द लेग स्टंप पंच पिचिंग दर्शवत आहेत. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. एक धाव, धावत संख्या झाली ती 2. यावेळेस फुल ऑनलाईन चेंडू होता ऑन साईडला, सॉफ्ट हँड चेंडूला ड्राईव्ह केले गेले, सिंगल मिळणार. धावसंख्या तोकडी वाढत असेल मात्र ही धावसंख्या या मैदानात तोकडी नाही आहे. मात्र लक्षात ठेवा, राजेश पाटीलची बॅटिंग विसरता कामा नये. तुषार, काय बॅटिंग केली होती राजेश पाटीलने या मैदानावर, जबरदस्त बॅटिंग केली होती. धावसंख्या 4, शेअर मार्केट वाढलंय. विनोदनं आणि रमेशनं थोडस कॅश वाढवले, 200 रुपये असतील. बॅनरवर पटका लागला. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे, मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी, त्याने टिपलाय झेल, संपलाय खेळ. चित्तरंजन या ठिकाणी आउट.
जेव्हा वाजवायचं तेव्हा बॉस्को वाजवत नाही आणि जेव्हा वाजवायचं नसेल तेव्हा वाजवतो. आता वाजवू नको, थांब. 4 धावा झालेत. अनेक कटआउट तुम्ही पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. सायकल सायकल ओ मुलांनो चला. ए बच्चा पार्टी निकलो यहाँ से जल्दी से. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप खूप चांगला चेंडू हाताळला गेलाय. अरुण भोईर एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे. अनेक उन्हाळे पावसाळे 40+ क्रिकेटच्या पाहिलेला हा खेळाडू आहे अरुण भोईर. गोलंदाजी ट्रॅकवर. धावा संख्या झाली ती 4. यावेळेस अगदी हातात काढून दिलाय. मिड ऑन रिझर्व मध्ये फिल्डर होता सागर वैती आणि त्या सागर वैतीला निवडले धनराज पाटीलनं. विकेट डाऊन. दुसरा धक्का टीम नवघरला. धावा झाल्यात फलकावर 4. कारण या मैदानावर संपूर्ण पाणी शिंपडण्याचं काम, जे काही पाणी वापरलं गेलं, जे काही टँकर वापरले गेले, ते संपूर्ण पाणी खास करून मिलिंदजी भगत दहिसर टीम कॅप्टन यांच्या वतीने देण्यात आलेलं आहे. थँक्यू मिलिंद भाऊ, धन्यवाद. बघा, जरी कांदरपडा स्पर्धा असते तरी ही स्पर्धा आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची ही स्पर्धा आपली आहे या भावनेतून मात्र खूप चांगलं सहकार्य आज दहिसर क्रीडा मंडळानं तसंच मिलिंदजी भगत यानं या स्पर्धेसाठी दिलेलं आहे. त्याबद्दल विशेष सन्मान या ठिकाणी मिलिंदजी भगत यांचा केला जातोय. किशोरजी मात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते. थँक्यू मिलिंद भाऊ, धन्यवाद. असंच सहकार्य, असंच प्रेम कांदरपडा टीमवर राहू द्या. डाऊन द लेग चेंडू होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. पायावरचा चेंडू यावेळेस फ्लिक केला होता. फ्लिक ऑफ द रिक्स. हा फटका फसला आहे. तिसरा धक्का नवघर टीमला. राजेश पाटील खेळाडूला प्रवीण वैती यांना यावेळेस आउटसाइड लेग स्टंप व्हाईटचा इशारा. प्लीज जितू या ठिकाणी वाघबीळ संघ निर्णय बदलतोय. बॅटिंग घेते, तुम्हाला चालेल का? ओके चालेल गणेश. क्षेत्ररक्षण करायचं दुसऱ्या टीमला. बॅटिंग करणारे वाघबीळ संघ. प्लेसमेंट मात्र अगदी समोरच्या दिशेने बॉलर बॅक ड्राईव्ह खेळलाय. 1 धाव. कशा प्रकारे मॅचेस खेळला होता नवघर संघ आणि कशा प्रकारे मॅचेस जिंकला होता नवघर संघ. 5 वर्ष प्रतीक्षा केली. एक वेळ नक्कीच म्हणजे अनेक वर्ष 40+ क्रिकेट नवघर संघ खेळतो यात काही शंका नाहीये. एकदा नारंगीच्या मैदानावर नवघर संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचला होता. एकदा उमेडमानच्या मैदानावर नवघर संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचला होता आणि त्यानंतर 5 वर्षानंतर म्हणजे 13 मार्च 2021 आणि त्यानंतर मात्र हा संघ तब्बल 5 वर्षानंतर अंतिम फेरीमध्ये या सीझन मध्ये जवळजवळ दहिसरच्या स्पर्धेमध्ये पोहोचला होता नवघर संघ. खूप चांगला त्या ठिकाणी आपण तो प्रवास त्यांचा पाहिला त्या संपूर्ण दहिसरच्या स्पर्धेमधील. सगळ्यांची खेळ अप्रतिम होती. यावेळेस टर्न पाहिलाय. टॉस झाले चेंडू. सिंगल तर थोडा रिक्स घेतली गेली या ठिकाणी. बघा पंच देखील म्हणतात की प्रवीण वैती तुमच्या हातामध्ये बॉल मिळत नाहीये. सिंगल या ठिकाणी क्विकली कंप्लीट केल्या गेल्या. धावा संख्या झाली ती तब्बल 8 धावा. राजेश पाटील यांची चांगली बॅटिंग पाहिली होती. विकासची चांगली गोलंदाजी पाहिली होती आपण. काही कॅचेस आपण जबरदस्त पाहिल्या होत्या नवघर टीम कडून. गोलंदाज तयार प्रवीण वैती.
हो यावेळेस मोठा फटका खेळायचा होता कुंदनला. पुढच्या पायाला स्लाइड दिली होती, पॉपिंग क्रीजच्या थोडंसं पुढे पाय सरकवला होता आणि तिथून मात्र क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचा होता. सर्वात जवळची बाउंड्री मध्ये सर्वाधिक षटकार जर या मैदानावर कुठल्या दिशेने गेले असतील स्क्वेअर लेग अँड मिड विकेट, या दिशेने सर्वाधिक षटकार ठोकले आहेत या दहिसरच्या मैदानावर. हो यावेळेस ऑन द राईज खेळायचं होतं, ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता कुंदनचा. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क त्या ठिकाणी होत नाही. चेंडू मात्र एसटीच्या मागे वेगाने निघून जातोय. आणखीन एक बॉल डॉट. धावा अगदी थांबल्या आहेत. 8 या धावसंख्येवर संघ येऊन थांबलाय नवगरचा. ऑन साइडला खेळायचं होतं, बॅटच्या अगदी खालच्या त्या कडेवर चेंडू लागला गेला. एसटीच्या मागे फायनल क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन. 1 धाव. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावर लागल्या त्या नवघर मास्टर्स टीमच्या, त्या म्हणजेच 9 धावा, 3 गडी बाद. स्टेज के ऊपर या ठिकाणी मी सन्मानाच्या दिशेने वळतोय. या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. मी सन्माननीय अध्यक्ष कमलेजी म्हात्रे साहेब यांना विनंती करतो की आपले ज्येष्ठ खेळाडू नामदेवजी म्हात्रे साहेब मंचावर आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान करावा. वेगवान गोलंदाज, सर्वात ज्येष्ठ वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती कांदरपडा गावामध्ये आहे ते नामदेवजी म्हात्रे साहेब या ठिकाणी दाखल झाले. त्यांचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. ओव्हर नंतर बघा, ओव्हर झाल्यानंतर आपण प्रत्येक व्यक्तीचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत, कारण तो वेळ कॅमेरामॅनला आपल्याला मिळतोय. वेलकम नामदेवजी म्हात्रे साहेब, आपलं हार्दिक स्वागत. चला या बोलूया मॅचच्या दिशेनं. धावा झाल्यात 9. त्यावेळेस फटका अतिशय देखणा. डिक्लेअर झोन. धावा मिळतील 2. आणा चेंडू. डम्पिंग ग्राउंड त्या ठिकाणी अगोदर होतं, मात्र की डेव्हलप साठी त्या ठिकाणी ती जागा दिली गेलेली आहे. 2 धावा. थँक्यू अडीचे. असे फटके जरी आले तरी देखील नवघर संघ जिंकू शकेल, मात्र विक्रम करत आहेत. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू विक्रमच्या विषयी म्हणायचं गेलं तर विथ द स्विंग. यावेळी चेंडू पडल्यानंतर आत वळतोय. अपील केली गेली होती, पंच म्हणतात हाईट फॅक्टर थोडीशी वर आहे, चेंडू थोडासा वर आहे. धावा झाले ते 11. यावेळेस ऑन साइडला अगदी बॅटच्या रडार मध्ये आला होता. जसा चेंडू बॅटवर आला तसा फेकला गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. नंतर 17 धावा या फलकावर लागल्या गेलेत. बघा चेंडू आलाय का? ओके, सापडतोय. नसेल सापडत तर सामना थांबवू नका, लगेच दुसरा चेंडू देऊन टाका. अगदी स्लॉट मध्ये हा चेंडू टाकला होता विक्रम घरतनं. धावा संख्या 17. एक षटकार या स्पर्धेमधील आपण दुसरा षटकार पाहिला आपण. शॉर्ट बॉल क्रॉस बॅट स्ट्रोक खेळला गेलाय. मागे प्रोडक्शन आहे भरत वैती. एक धाव तर वेगाने पूर्ण केलंय. डबलचा कॉल रॉंग एंडला थ्रो त्या ठिकाणी केला गेला, तर मात्र विक्रम अतिशय त्या ठिकाणी चपळ. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्या आहेत. खूप चांगला थ्रो केला होता भरत वैतीनं गोलंदाजाकडे, मात्र तो थ्रो तितकाच चांगला आला होता अजिंक्य तरेकडे. मात्र मला वाटतं अजिंक्य भावना तो चेंडू सापडत नाहीये. तो चेंडू अगदी हातामध्ये सापडला असता तर भरपूर लांब होता. तो म्हणजेच कपिल कुमार ही विकेट मिळवू शकले असते, मात्र या 2 धावा मिळत आहेत. धावत संख्या झाली ती 19. आता मात्र कुठेतरी धावत संख्येचा वेग वाढवण्याचं काम करतोय नवघर संघ.
पहिला सांगा तुम्ही बघता कसं सांगता ते. आता मी त्याला सांगितलं तुम्ही मान्य आहे. काय यार मग तेच सांगितलं. तू नाही सांगितलं विषय कट जाईल असता. मग तुम्ही आता सांगता तसं बोलायचं तर तुम्ही मला ना ते बघता सगळं सांगताना मला आपलं होतं. धावा झाल्या त्या 19. 13 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे विजयासाठी. नवघर संघाला 13 चेंडू 24 धावा. हिरो होते हितेश पाटील. कुमार नंतर मात्र नक्कीच आणखीन एक चांगला खेळाडू गणेश या ठिकाणी बघा. जुचेंद्र टीमचे कर्णधार या ठिकाणी आले होते गणेश मणेरा. ते म्हणजे आमचे जर खेळाडू आले तर आम्ही तो निर्णय तुमचा मान्य करू, नाही तर मग जसा टॉस झाला तशाप्रमाणे आम्ही खेळू. तुम्ही बोलायचं होतं ना मला पहिलाच. चला मॅच ऑन करूया आपण त्वरित. विक्रम गरत अंतिम चेंडू असेल. 13 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. यावेळेस बॅटची एज होती. ओ संधी होती अजिंक्य भाऊ, संधी गमावले. चेंडू डायव्हर्ट झाला. या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर अक्षरशः त्या चेंडूला दिशा बदली गेली आणि चेंडू डायव्हर्ट झाल्या कारणास्तव तो चेंडू व्यवस्थित अजिंक्य दर्यांना फील्ड करता आला नाहीये. आता जर चेंडू अजिंक्य दर्यांच्या हातामध्ये सापडला असता तर ही धाव कदाचित हिरोसाठी महाग नक्कीच पडू शकली असती. सिंगल मिळणार. धावा झाल्यात त्या 20. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 12. धावा करायचे आहेत त्या 23. 12 चेंडू 23 धावा. मैदान त्या मैदानाच्या आतमध्ये आपण खेळाडू कक्ष बनवलाय आणि त्या खेळाडू कक्षाचा फायदा बघा किती होतो. 1च्या जागी 2, 2च्या जागी तिसरा मात्र उभा होता, तो देखील उतरला असता धनराज, तो मात्र थांबलाय. एक पाणी घेऊन आणि मला वाटतं एक चहा घेऊन गेला होता. धावा झाल्या त्या 20 धावा. अपील केली गेली. चेंडू खाली बसलाय. पंच म्हणतात नक्कीच चेंडू खाली बसला होता. सेफ आहे. पहिला चेंडू अगदी ब्लॉक खाल डिलिव्हरी हाताळली होती. कोलवा टप्प्याचा चेंडू मात्र हाताळला गेला होता. अनुभव आहे. एक चांगला एक्सपिरियन्स गोलंदाज त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल. चेज घरत. आता 11 मध्ये जवळपास 23 धावांची गरज. 11 चेंडू 23 धावा. बॅटला ब्रश केला होता. अगदी बॅटच्या त्या खालच्या पट्ट्यावर तो चेंडू लागला गेला आणि एसटीच्या मागे निघून गेलाय. फक्त एक धाव. 22 धावा करायचे 10 मध्ये. 22 धावा करायचे. इथून जर एक विचार केला आपण तुषार 1 ते 2 मोठे फटके या मॅच मध्ये तुमची वापसी होऊ शकेल. प्रयत्न तोच आहे. ऑफ साईडला चांगला लॉफ्टेड खेळला गेला आहे. एक धाव कंप्लीट. मिसफील्ड चौकार. 4 धावा. थँक्यू. तसं म्हटलं ना की 6 चेंडू आणि ज्यावेळेस 23 धावा समोर असताना 12 चेंडू मध्ये 23 धावा समोर असताना मी म्हटलं होतं इथे 2 मोठे फटके खेळायचे आहेत हिरोला, तर हे चांगलं षटक हाताळायचं आहे. जवळजवळ 5 ते 6 धावेचं षटक हाताळायचं आहे जयेश घरत, जेणेकरून मॅच थोडीशी लांबेल. नवघर संघ विचार करतो मॅच लांबवायची नाही, आम्हाला 6 चेंडू 10, 6 चेंडू 12 ही मॅच आणायची आहे. या दृष्टिकोनातून नवघर संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. गोलंदाज या स्ट्राईक एंडला हितेश पाटील. तो यावेळेस बॅटचा स्पर्श जर केला, एक धाव तर कंप्लीट होईल का? नॉन स्ट्राईक एंडला थ्रो का नाही केला? विकेट मिळू शकले असते अजिंक्य तरे, मात्र या ठिकाणी ही डेट करण्याचा प्रयत्न होता अजिंक्य तरे यांचा. सिंगल कंप्लीट केला गेला. धावा झाल्या त्या तब्बल 26 धावा. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत.
8 चेंडू आणि 17 धावांची गरज. 8-17 कोणावर असेल खतरा. 8 चेंडू 17 धावा. पहिली मॅच, अप्रतिम मॅच. शॉर्ट बॉल चांगल्या प्रकारे चेंडूला कट केलाय. स्क्वेअर कटचा फटका. एक धाव पूर्ण झालाय. डबलचा कॉल दिला जातोय. स्ट्राइक एंडला थ्रो. कुंदन पाटील पोचलेत. 2 धावा. ते 7 चेंडू आणि 15 धावांची गरज. 7 चेंडू 15 धावा. खूप चांगली आताच्या घडीला आपण ही मॅच पाहतो. अगदी गरमागरम मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका साईडला नवघर संघ तर एका साईडला घोडबंदर संघ लढत आहेत. दोन्ही टीम लढत आहेत. जिंकायचे आहे. कांदरपडाची ही ट्रॉफी आम्हाला न्यायची आहे आणि हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज तयार. हो, ऑफ साईडला चांगला फटका पाहायला मिळतो. एक धाव तर कंप्लीट केले. डबलचा कॉल त्या ठिकाणी दिला जातोय. नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने मात्र त्या ठिकाणी बॉल डेड होईल. बॉल डेड होईल. बॉल डेड होईल त्या ठिकाणी. खूप चांगली रणनीती मी तर म्हणेल कुंदन पाटील यांची. बघा या ठिकाणी जर कुंदन जर तिथून शूट झाला असता तर मी तर म्हणेल हिरो आउट झाला असता. हे 100% जे कुंदननं त्या ठिकाणी डोकं वापरलं, नक्कीच कौतुक करेल मी कुंदनचं. का त्या ठिकाणी हिरोची विकेट सांभाळणं गरजेचं आहे. त्यामुळे ती क्रीज त्याने सोडली नाही. विकेट नॉनस्ट्राइक एंडच्या दिशेनं हिरो मात्र त्या ठिकाणी धावत होते. मात्र एक रणनीती त्या ठिकाणी आखली गेली. मात्र हा चेंडू डेड होईल. एकदा मिळेल. वयोगटातील खेळाडूसाठी रिटायरमेंट दिली आहे आणि जो स्ट्राइक तो एक चेंडू काउंट करून येऊ शकतोय. फक्त 50 वयोगटातीलच खेळाडू. मात्र 40 आणि 45 वयोगटातील खेळाडूला ती मुभा नाहीये. 40-45 वयोगटातील खेळाडूला कंपल्सरी खेळायचं रिटायरमेंट नाहीये. हा नियम अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेच्या मागील सभेमध्ये जो बनला होता तो नियम आम्ही तुमच्या समोर फक्त मांडला या ठिकाणी. 5 चेंडू 1 चेंडू काउंट होईल सर. 1 चेंडू काउंट होईल. हे 5 चेंडूंचं षटक असेल. आंबोळचे बास्को. दोन्ही टीमच्या विकेट सेम आहेत. घोडबंदर संघाच्या विकेट आहेत तब्बल 5 आणि नवघर संघाच्या विकेट आहेत 5. रवी तेरे गोलंदाजी ट्रॅकवर. 5 चेंडू 14 धावा. पहिला चेंडू क्लीन बोल्ड. बाळाचा वापर केला होता. कुंदनची विकेट सॅक्रिफाईस केली गेली होती त्या ठिकाणी. बाळा एक मोठा फलंदाज आहे. मात्र बाळा अगदी दांडी गुल करून डगआउट रिझर्व मध्ये आउट. उडरे पाखरा. बघा आमचा डीजे वाला देखील म्हणतो उडरे पाखरा. म्हणजे तुम्हाला तर कुठेतरी नक्कीच फ्लाइंग स्टार्ट करणं गरजेचं आहे. एरिया ड्यूटचा प्रवास तुम्हाला करावा लागेल. या मॅच मध्ये वापसी करायची असेल तर चेंडू शिल्लक आहे 4 आणि कंपल्सरी 14 धावा. म्हणजे 4 चेंडू मध्ये तुम्हाला 2 फटके कंपल्सरी खेळायचे.
मिलन आहेत त्या कॅपेबलचे खेळाडू आहेत. ताकद आहे, क्षमता आहे या खेळाडूमध्ये. ज्याप्रमाणे बालाची विकेट प्राप्त केले तशाच त्याच क्वालिटीचा खेळाडू आहे मिस्टर मिलन. आणि समोरच रवी तरी. काय सुरुवात केली रवीने आपल्या ओव्हरची. क्लीन बोल्ड दांडी गोल पहिल्या चेंडूमध्ये बालाची केले. यावेळेस देखील डिडॉन स्पॉटचा बॉल. वेल डन रवी तरे. सिंगल फक्त मिळणार. आता मात्र 3 चेंडू आणि 13 धावा. 3-13. 3 चेंडू 13 धावा. दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. जितू आणि गणेश मनेरा. एका साईडला ओवळा संघ देखील या ठिकाणी दाखल. समोरच्या दिशेने खेळायचं होता. फटक्याचा अंदाज घेता आला नाहीये. हा कॅच होऊ शकला असता मात्र अंदाज घेता आला नाहीये. हा षटकार मॅच मध्ये वापसी नवगड टीमची. विचारा 2 मिनिटं की 5 मिनिटं तुम्हाला थांबायचं आहे. तुमचे प्लेयर आले नाहीत ते तुम्ही निर्णय घ्यायचा आहे अध्यक्ष महोदय. चला या मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅच मिस्टर अरुण भोईर. पहिल्याच ओव्हरमध्ये ज्या 2 विकेट अरुणनं काढल्या आहेत त्या खूप महत्वपूर्ण ठरल्या. तिथून मात्र खऱ्या अर्थानं घोडबंदरच्या त्या मॅचला सुरुवात झाली. अरुण भोईर मॅन ऑफ द मॅच. चला गणेश मनेरा क्षेत्ररक्षण लावून घ्या कारण जुचंद्रचे बरेचसे खेळाडू अजून यायचे आहेत त्याच्यामुळे आपल्याला मॅच थांबवायची नाहीये. त्याच्यामुळे जितू म्हणतोय जो निर्णय वाघवेल टीमनं अगोदर घेतला होता तो आम्हाला मान्य आहे. वाघवेल संघ आपण क्षेत्ररक्षण क्विकली लावून घ्यायचं आहे. जबरदस्त बॅटिंग झाली होती आणि खास करून सागर वैतीच्या दिशेने येणारा तो चेंडू षटकार आणि अक्षरशः